नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऊसाचे फुटवे एकसमान आणि जोमदार वाढण्यासाठी तिसरी फवारणी कोणती घ्यावी, तर साधारणपणे ही फवारणी किती दिवसांनी घ्यावी या संदर्भातली माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर आपण व्हिडिओमध्ये ऊसाची 3 आळवण्या कशा प्रकारे केल्या जातात, त्याच्यानंतर पहिला डोस, दुसरा डोस या संदर्भातली माहिती आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर आता मित्रांनो, ही तिसरी फवारणी खूप महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर ठरते. तर त्यासाठी ही फवारणी आपण घेतली तर मित्रांनो, जो आपला ऊस आहे, आपल्याला पाहिजे तेवढे फुटवे आपण मिळवलेले असतात, परंतु ते फुटवे एक समान सारखे वाढण्यासाठी ही तिसरी फवारणी खूप महत्त्वाची आहे. आणि ती तिसरी फवारणी कोणती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये तिसरी फवारणी कधी करावी, फुटवे वाढण्यासाठी कोणती औषधं वापरावीत आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, हे असे याचे आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपण काय करायचे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझे पाहायला मिळतील. तर पहा मित्रांनो, ऊसाची फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी आणि त्यांची वाढ एक समान होण्यासाठी तिसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची असते. आता ही साधारणपणे ही फवारणी कधी केली मित्रांनो, कधी केली जाते, तर ज्यावेळेस मित्रांनो आता आपले फुटवे निघून पूर्ण झालेले आहेत आणि ते फुटवे आता कांडे बांधायला लागलेत आणि ते आता एक समान वाढायला पाहिजे, त्यावेळेस मित्रांनो ही तिसरी फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. साधारणपणे तो कालावधी असतो 80 ते 100 दिवसांचा आणि ह्या दिवसामध्ये ही तिसरी फवारणी घेतली जाते. तर मित्रांनो, आता ही तिसरी फवारणी एकाच वेळी आणि जोमदार फुटवे निघण्यासाठी आपण घेणार आहोत. तर साधारणपणे काय करायचं आहे त्याचं मी प्रमाण सांगतो मित्रांनो, कशा पद्धतीने आपल्याला तिसरे फवारणीचं द्रावण घ्यायचं आहे. तर हे द्रावण तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर काय करायचे मित्रांनो, एक 200 लिटर टाकी 200 लिटर टाकीची जी टाकी आहे 200 लिटरची, ती टाकी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आता मी जे घटक सांगणार आहे ते घटक आपणाला तिसऱ्या फवारणीसाठी घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तर तो म्हणजे 19-19 हा घटक घ्यायचा आहे आपल्याला. त्याला NPK म्हणतात आणि हा 1 किलो घ्यायचा आहे आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी. तर याचं काय होतं, शाकीय वाढीसाठी आणि फुटव्यांना बळकटी देण्यासाठी हे द्रावण मित्रांनो आपल्याला हे NPK घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो दुसरं द्रावण आहे तो म्हणजे चिलेटेड कोरॅन्टिट्यूस हा घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हा किती घ्यायचा आहे बघा, 200 ते 250 ते 500 ग्रॅम, म्हणजे हा एवढा आपल्याला डोस घ्यायचा आहे. साधारणपणे 250 ते 500 ग्रॅम घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तर याच्यापासून काय फायदा होतो आहे बघा, लोह जास्त, मॅग्नेशियम यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फुटव्यांची वाढ खुंटते आणि तीच वाढ खुंटल्यामुळे आपल्याला ती वाढ एकसारखी होण्यासाठी आणि ती भरून काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला हा चिलेटेडचा मायक्रोन्यूट्रिएंट्सचा हा आपल्याला फवारा घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तिसरं द्रावण आहे ते कोणतं घ्यायचं पहा मित्रांनो. तर मित्रांनो काय होतं, समुद्री शेवाळ अर्क म्हणजे उदाहरणार्थ बायोविटा किंवा मग सागरिका, हे जे आहे द्रावण, तर ते आपल्याला 500 मिली घ्यायचं आहे. हे नैसर्गिक संजीवक म्हणून काम करते आणि फुटव्यांची संख्या एक समान वाढवते. तर मित्रांनो, हे तिसरं द्रावण घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे चौथं द्रावण घ्यायचं आहे मित्रांनो, ते म्हणजे सिलिकॉन स्टिकर, म्हणजे हे स्टिकर घ्यायचं आहे आपल्याला. तर हे स्टिकर किती घ्यायचं मित्रांनो, 200 लिटर पाण्यासाठी 10 ते 15 मिली औषध पानावर व्यवस्थित पसरण्यासाठी घ्यायचं आहे. म्हणजे याने काय होतं आहे, सगळीकडे ऊसाच्या प्रत्येक पानावरती सगळीकडे हे औषध चांगल्या प्रमाणात पसरू शकतं. म्हणून मित्रांनो, हे स्टिकर सिलिकॉन घ्यायचं आहे. त्याचा याच्यासाठी फायदा होतो आणि त्याने काय होतो, ऊसाला कडकपणा येतो
आणि कडकपणा आल्यामुळे सहसा ऊन उष्णतेला किंवा अशा याला बळी पडत नाही. जास्त पाण्याचा शॉट बसला तर सुकत नाही. त्याच्यामुळे हे सिलिकॉन घ्यायचं आहे. तर आता हे द्रावण मित्रांनो आपल्याला संपूर्ण एका कॅन्डामध्ये 200 लिटरच्या चांगलं मिसळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, 200 लिटरचं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व द्रावण टाकायचं आहे. आणि मित्रांनो टाकल्याच्या नंतर हे द्रावण काठीच्या साहाय्यानं चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि ते हलवल्याच्या नंतर मित्रांनो त्याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. तर आता मी याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्या आपण लक्षपूर्वक ऐकाव्या. तर मित्रांनो आता हे आपण जे द्रावण करून घेतलेलं आहे, तर हे द्रावण फवारणीची वेळ खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण जर कधी भलत्याच वेळेस तो जर फवारा घेतला तर मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी मित्रांनो त्याची जी वेळ आहे ती वेळ आपण पाहूया. तर काय करायचं मित्रांनो, फवारणी नेहमी सकाळी लवकर घ्यायची. म्हणजे काय करायचे, ऊन पडण्यापूर्वी घ्यायची नाही किंवा मग संध्याकाळी 4 नंतर करावी. यामुळे काय होणार आहे, पानावाटे अन्नद्रव्ये शोषण चांगले होते. म्हणजे काय होतं, सकाळी आणि संध्याकाळच्या पारी ऊसाची जी पानं असतात ती टवटवीत असतात मित्रांनो. आणि त्याची जी अन्नद्रव्ये शोषण करण्याची जी क्रिया असते ती खूप फास्ट असते. आणि उन्हाच्या पारी काय होतं, उन्हाने पानं असे मिटले जातात, सुकले जातात. आणि त्याच्यामुळे आपण जो फवारा घेतो तो फवारा त्या पानांवरती व्यवस्थितरित्या पसरणार नाही. त्याच्यामुळं काय काळजी घ्यायची, सकाळी लवकर आणि संध्याकाळी 4च्या नंतर अशा पद्धतीनं हा आपण फवारा घ्यायचा आहे. आता मित्रांनो हा फवारा घेतेवेळी कोणती काळजी घ्यायची, फवारणी करताना मित्रांनो जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा ऊस पार उन्हाने सुकत असेल, पार कोरडा पडला असेल आणि जर त्याच्यात आपण हा फवारा घेतला तर मित्रांनो त्याचा पाहिजे असा आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा आणि जमीन कोरडी असेल तर आधी पाणी भरून मगच फवारणी करावी. त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट पटकन जाणवेल. दुसरी गोष्ट मित्रांनो, फवारणीसोबतच तिसऱ्या हप्त्याचा जो डोस आहे म्हणजे बाळभरणीच्या वेळी दिला नसेल तर तो लवकरात लवकर द्यावा. यामध्ये मग तुम्ही तो बाळभरणीचा जर आपण डोस दिला नसेल तर मित्रांनो तो सुद्धा याच्यामध्ये देणं खूप गरजेचं आहे. तर याच्यानंतर तुम्हाला तो डोस कशा पद्धतीने द्यायचा आहे बघा. काय करायचं आहे, यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश यांचा समावेश असावा तिसऱ्या जो आपण बाळभरणी करणार आहे त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर तुम्ही तुमच्या ऊसासाठी तिसरी फवारणी जर केली तर तुमचे जे फुटव्यांची जी संख्या आहे तर ती फुटव्यांची संख्या बघू शकता, खूप भरपूर फुटलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता एका झाडाला खूप फुटवे आहेत, परंतु ते एक समान सारखे उंच वाढण्यासाठी मित्रांनो हा फवारा आहे. आणि हा जर तुम्ही तो फवारा जर घेतला, जे तुमचे फुटवे आहे ते सर्व एक समान वाढतील. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे जे 10, 20, 25 जे फुटवे असतील तर ते मित्रांनो एक समान वाढणार आहे. त्याच्यासाठी ही ऊसाची तिसरी फवारणी खूप अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही साधारणपणे 80 ते 100 दिवसामध्ये त्या वेळेमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे ज्या वेळेस आपल्या ऊसाचे फुटवे निघून आता पूर्ण झालेत, पण आता जे फुटवे निघलेले आहेत त्याची वाढ खुंटली, ते एक समान वाढत नाही, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला हा फवारा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या फुटव्यांची संख्या एक समान सारखी वाढणार आहे. आणि म्हणून तो फवारा आपल्याला तिसरी फवारणीचा फवारा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही ऊसाचं नियोजन जर केलं तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन तुम्हाला त्याच्यामधून मिळू शकतं. तर बघू शकता ऊसाला खूप भरपूर फुटवे आहेत, परंतु आता हे फुटवे एकसारखे वाढावे म्हणून आपण हा तिसरा फवारा घेत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या तिसऱ्या फवारणीच्या संदर्भातली माहिती मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो माझा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो.